छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स बस धानोरा तालुक्यातील वडगावजवळ अनियंत्रित होऊन उलटल्यानं 18 प्रवासी जखमी झाले। त्यापैकी 3 प्रवासी गंभीर असून त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रविवारी दुपारी हा अपघात घडला। छत्तीसगड राज्यातील दिल्ली इथून गडचिरोलीकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मार्गावरील वडगावजवळ अनियंत्रित झाली आणि उलटली। या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले। त्यापैकी 3 प्रवासी हे गंभीर जखमी आहेत। त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं। हा अपघात रविवारी दुपारी 12:30च्या सुमारास घडला। मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली। अपघात होताच बसमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केला। आवाज ऐकून जवळच्या गावातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली। तर पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले। सुदैवानं ट्रॅव्हल्स उलटल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला अडकली, त्यामुळे मोठी जीवहानी टळली। तर निळकंठ वाळके, चांदणी रामटेके आणि चालक रवी चौरे अशी गंभीर रुग्णांची नावं आहेत।